मनसेकडून विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी वरळीतूनच आढावा घेतलेला आहे। बैठकांचं सत्र जे आहे हे सुरू झालेलं आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात स्वतः अमित ठाकरे हे आता कार्यरत झालेले आहेत। या सगळ्याच्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अमित ठाकरेंनी आज वरळीमध्ये आढावा घेतलेला आहे। तुम्ही याकडे कसं बघताय? कारण का त्यांनी असं म्हटलंय की आम्ही मागच्या वेळेला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, मात्र 5 वर्षात त्यांना काहीही करता आलेलं नाहीये। दोन गोष्टी आहेत। एक तर पाठिंबा तुमच्याकडे कोणीही मागितला नव्हता आणि आदित्याने काय केलंय मंत्री महोदय म्हणून किंवा आमदार म्हणून ते वरळीकर पूर्ण जाणून आहेत। वरळीकरांना ते सगळं दिसतं आहे। त्यामुळे मनसेच्या प्रमुखांकडनं आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही। अख्ख्या केंद्राने महाराष्ट्राने कशा पायघड्या घातल्या आणि मग त्या पायघड्यांमध्ये घडे कुठले होते आम्हाला नाही माहिती। त्यामुळे आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही मागायला गेलो नव्हतो एवढं नक्कीच आहे। आणि हे निवडणूक म्हणजे आता रण झालं आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपापली ताकद जे काही आहे, मतदार प्रामाणिक आहे, मतदाराला दिसतं आहे कोण काम करतं आहे, त्याप्रमाणे येणारी विधानसभा कळेलच। पण आम्ही ते असं केलं आम्ही तसं केलं म्हणून, कारण ज्या पद्धतीने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो संपूर्ण राजकारणाचा चिखल झाला असं तुम्हीच म्हटलं होतं, त्या चिखलांमध्ये नंतर उडी मारणारे पण तुम्हीच आहात। सगळ्यांनी पायघडे घातले, घड्यांमध्ये घडे घातले म्हणून बोलणारे पण तुम्ही। त्यामुळे एक ह्याने आम्ही व्यक्त झालो जे दिसतं आहे ते, तर त्याच्यात काय आणि त्याच्यात सगळे झगे आपणच का घालून घेतले पाहिजे। दुसरं त्यांनी असं म्हटलंय की स्वतःच्या मुलाला आमदार करताना मात्र आमचा पाठिंबा घेतलात, त्यावेळेलाही बिनशर्त पाठिंबा होतात, हे दिसलं नाही का? स्वतःच्या मुलाला आमदार करण्यासाठी म्हणून तुम्ही पाठिंबा घेतलात। मुळात आदित्यांची सीट डिक्लेअर झाल्यानंतर तुमच्याकडे आम्ही मागायला गेलेलो नव्हतो, तुम्ही दिले। आणि त्यावेळची परिस्थिती आणि आत्ता महाराष्ट्रातली असलेली परिस्थिती हे दोन्ही पूर्ण भिन्न आहेत ना। आणि त्या भिन्न परिस्थितीमध्ये जितका उद्धवजींना जिथे जिथे जमेल तिथे किती विरोध करायचा तो कडेलोट जेव्हा स्थापन झालाय पक्ष तेव्हापासून बघतोय आपण। त्यामुळे हे काय आमच्यासाठी नवीन नाही। वरळीतनं मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी मनसेकडनं दिली जाऊ शकते, तुम्ही कसं बघताय? ही लढत कशा पद्धतीनं पाहताय तुम्ही? बघा, आजही तेच सांगेन की कुठलाच हे नसताना, म्हणजे आमदार नाही, अमकं नाही, तमकं नाही, तरी पायघडा घालून त्या पद्धतीने डिवचलं पण जात होतं ते आम्हाला म्हणजे मतदारांना महाराष्ट्रात मुंबईत दिसतंय। त्यामुळे आमचं पण आता एकच लक्ष असेल, उद्धवजी ठरवतील, आदित्य ऑलरेडी आमदार आहेत, त्यामुळे आमचं एकच लक्ष असेल आमचा उमेदवार। कारण आमच्याकडनं धनुष्यबाण काढून घेतलं, शिवसेना काढून घेतली, बाळासाहेबांना नकली संतान म्हणाले, शिवसेना नकली म्हणाले, त्याचं कुठे दुःख नाही दिसलं। म्हणजे किमान मला असं वाटतं की बाळासाहेबांनी मानवर तर तुमचं प्रेम तुमचा विश्वास आहे ना, मग त्यांच्या नकली संतान ह्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय तेव्हा नाही प्रकट झाला। त्यामुळे याच्यावर आता काही बोलायचं नाही। अमित ठाकरे याचा अर्थ जाणून बुजून किंवा विरोधाला विरोध म्हणून वरळीत आले तसं म्हणायचं नाही। हा तर सगळ्यांना माहिती आहे की स्वतःच्या भावाला पराभूत करण्यासाठी पराकोटीचा विरोध तो दिसतोय आम्हाला। शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की फक्त विरोधाला विरोध म्हणून या ठिकाणी येत आहेत आणि हे स्पष्टपणे दिसतंय, अशा पद्धतीची टीकासुद्धा जी आहे ही त्यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विचारांसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।